स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणं आणि शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दिनांक 5/2/2026 रोजी रात्री 8:45च्या सुमारास बुद्धनगर इथं फिर्यादी समाधान रमेश आहिरे वय 45 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, राहणार धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर, नाशिक हे त्यांची पत्नी, मुलगा व जावई यांच्यासह चहाच्या टपरीतील सामानाची आवरासावर करताना आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर व त्याचे इतर साथीदार यांनी आपसात संगनमत करून काही एक कारण नसताना फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यातील एकानं फिर्यादी यांच्या डोक्यात बाटली फोडून डोक्यास दुखापत केली। तसंच इतर साथीदार यांनी पेवर ब्लॉकनं गाडीचं नुकसान केलं। त्याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। दिनांक 7/2/2026 रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर हा रामवाडी नाशिक इथं असल्याची माहिती प्राप्त झाली। त्या अनुषंगानं अधिकारी अंमलदार यांनी रामवाडी नाशिक इथं सापळा लावून पाहिजे आरोपी आयुष उर्फ बाळा अशोक पटेकर वय 19 वर्ष, राहणार महिंद्रा कंपनीच्या गेट समोर, सातपूर, नाशिक याच दुपारी 1:40च्या दरम्यान ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक विचारपूस करून सदर गुन्ह्यात इतर पाहिजे आरोपी निष्पन्न करून आरोपी संकेत उर्फ डुब्बा हिरामन गांगुर्डे वय 19 वर्ष, राहणार प्रबुद्धनगर, सातपूर, रोहित उर्फ खंगा भास्कर झोले वय 21 वर्ष, राहणार महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर महिंद्रा कंपनीच्या गेट समोर, सातपूर, यश उर्फ बापू अतिश शेलार वय 20 वर्ष, राहणार महालक्ष्मी चौक, प्रबुद्धनगर महिंद्रा कंपनीच्या गेट समोर, सातपूर यांना प्रबुद्धनगर, सातपूर, नाशिक इथून दुपारच्या सुमारास ताब्यात घेण्यात आलंय। आरोपी हे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचं निष्पन्न झालं असून त्यांना पुढील कारवाई कामी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, पोलीस हवालदार योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव व महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे। स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।